महाराष्ट्र हा सध्या दुष्काळाच्या तीव्र झळा सहन करतोय। अनेक गावांमधील नळांमधून पाण्याचा टिप्पूसही येत नाही। विहिरी आटलेल्या आहेत, धरणं कोरडी पडलेली आहेत, तर बोअरवेल्सही कोरड्या ठाक झालेल्या आहेत। आता कित्येक गावांची तहान ही टँकरवर अवलंबून आहे। एकीकडे माणसांची ही अवस्था आहे, तर जनावरांच्याही चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरमध्ये आढावा बैठक घेऊन ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात। पाहुयात याबाबतचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। सोलापूर जिल्ह्यातील मंद्रुप गावच्या कुंभार कुटुंबाने 15 एकरवर लिंबाची बाग केली आहे। 10 वर्षांपासून ते ही बाग पोटच्या पोराप्रमाणे जपत आले आहेत। यंदा मात्र अस्मानीने दुष्काळाची अशी काही सुलतानी उगारली आहे की त्यांना ही बाग वाचवण्यासाठी पाणी विकत घ्यावं लागतंय। त्यासाठी त्यांनी कर्जही काढलंय। रोज 5,000चा खर्च आहे आणि आम्ही पाणी 4 ते 5 किलोमीटर न विकत आणून पाणी झाडांना घालत आहे। फक्त फळाचा आम्ही हे केलं नाही, फक्त झाड जगवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू लागलो आहे। 10 वर्षापासून आपण झाड लावलंय, अगोदर लावलंय, ते जर आता जर वाढले जवळजवळ आम्ही 10 ते 15 वर्ष मागे जाईल। म्हणून एका वर्षासाठी आपण जगवण्याचा प्रयत्न करतो। आम्ही कुठल्याही पैसे अरेंज करू आता सध्या, पण झाडाला जगवायचं कसं हे सध्या बघत आहेत। आता फळाचा कुठलाही विचार करत नाही आम्ही। तर दुसरीकडे मराठवाड्यात जनावरांसाठी चारा कुठून आणायचा या प्रश्नाने शेतकऱ्यांभोवती फेर धरलाय। चारा विकत घ्यावा तर त्याच्याही किमती गगनाला भिडल्यात। पाणी टंचाई तर आहेच आहे, त्याचबरोबर आता चाऱ्याचे भावही मागल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। हा जो चारा दिसतोय हा कडब्याच्या पेंडीचा भाव असेल, हिरव्या चाऱ्याचा भाव असेल, त्याचप्रमाणे सरकी पेंडचा जो भाव आहे तो सुद्धा वाढलेला आहे। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातही पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी महिलांना मैलोन मैल पायपीट करावी लागते। आम्हाला आता 2 महिने होतील पाण्याच्या एवढे हालत आहे। नाही आंघोळीला पाणी, आंघोळीला नेवा डोक्यावर, तर प्यायला पाणी नाही, तर बाहेरचा कामधंदा करायला कोण आहे। 1 तास झालं इथं येऊन एकी बायला 1 तास झाला। आता मला 1 तास होऊन गेला, तर ते भरून गेल्यावर मला 1 तास पण इडच होईल। तिकडे सातपुड्याच्या दुर्गम भागात पाणीही दुर्गम होऊन बसलंय। नंदुरबारच्या बोदला गावातील 20 हातपंप आणि सर्वच विहिरी कोरड्या ठाक पडल्यात। त्यामुळे ग्रामस्थांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे। सकाळी 7ला लावता नंबर, तर रात्री 1 वाजेपर्यंत नंबर लागतो। आणि आम्ही महिला आहे, आम्हाला जेवण करायला टाइम नाही भेटत, स्वयंपाक करायला टाइम भेटत नाही। ही सगळी परिस्थिती पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संभाजीनगरमध्ये तातडीने दुष्काळ आढावा बैठक घेतली आणि ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात। 1249 गावं, 512 वाड्यांवर हे टँकर सुरू आहेत। ग्रामसेवकापर्यंत, तलाट्यापर्यंत सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ रिक्वायरमेंट तुमची पाठवा। 3 दिवसामध्ये तुम्हाला टँकर आणि चाऱ्याची व्यवस्था केली जाईल। म्हणजे त्यामध्ये एक जाहिरात देखील काढलेली आहे की भविष्यात देखील जी आपली भूजल पातळीची मध्ये घट आलेली आहे, त्यासाठी जे रिचार्जिंग आहे, पुनर्भरण आहे, या संदर्भात जलयुक्त शिवार, जलसंधारण विभाग आणि जलसंपदा विभाग यांना देखील सूचना दिल्यात। वॉटर लेवल कशी वाढेल या संदर्भातलं जे काही उपाय करायचे आहेत। महाराष्ट्र एकीकडे दुष्काळाच्या झळा सोसतोय, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।